बघूयात घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा भाग। नमस्कार प्रेक्षकांनो, बऱ्याच दिवसांनी आज तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा या चॅनलमध्ये। रिव्ह्यू आपण आजपासून रेग्युलर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। तर एपिसोडच्या सुरुवातीला इकडे जानकी उशीचे कव्हर्स म्हणजे उशीचे आबरे घालत बसली आहे। ऋषिकेश तिच्याकडे बघतोय तर जानकी त्याच्याकडे बघून मान डोलवते आणि विचारते, असं काय बघत बसलाय माझ्याकडे? तर लगेच ऋषिकेश म्हणतो, का मी माझ्या बायकोकडे बघतोय असं म्हणतो तो। आणि जानकी ऋषिकेशकडे बघते आणि म्हणते, बायको चक्क? मग जेव्हा राग येतो तेव्हा नाही दिसत तुम्हाला बायको असं विचारते ती। आणि मग राग आला की तुमच्या नाकावरच असतो तो। तर ऋषिकेश म्हणतो, अगं गेला राग माझा असं म्हणतो तो तिला। आणि मग जानकी बघत राहते बरं का ऋषिकेशकडे, म्हणते राहू द्या तुमचं, राग गेला की तुमचं प्रेम उतू जातं, रागात असला की तुम्हाला काही कळत नाही। मग ऋषिकेश स्वतः आता तिची जानकीची समजूत काढायला समोर जवळ येतो आणि म्हणतो, हे बघ जानकी, मला तुझा आज खूप खूप अभिमान वाटतो। खरंच मला अभिमान आहे की तू माझी बायको आहेस, कारण माझ्या हुशार बायकोने आज जे काही केलं आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, करावी तितकं थोडंच असं तो म्हणतो। जानकी, काय सॉलिड डोकं वापरून तू रेकॉर्डिंग मिळवलंयस ते? तर जानकी म्हणते, राहू द्या, आई नाना करतायत म्हणून तुम्ही उगाच कौतुक करू नका, इतकं काही केलं नाही आहे मी असं म्हणून उठून जात असतं। तर ऋषिकेश म्हणतो, अरे असं कसं? आणि खरंच सांगतोय मी तुला की तू जे काही केलंयस ते ना म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही आहे, याची कल्पना आहे मला। तुझ्या जीवावर बेतू शकत होतं तरीसुद्धा तू तिथे गेलीस। आणि मग तो सगळा प्रसंग फ्लॅशबॅकमधला दाखवला आहे बरं का प्रेक्षकांनो। तू तिथे म्हणजे अडकू शकत होतीस, तुला काही होऊ शकत असतं, पण तू तसं घाबरली नाहीस, तू सयाजीरावांना तिथे जाऊन पकडून दिलंस। मग ते सगळा प्रसंग बघितला ना, त्या नानाला कसं किडनॅप करायला लावलं होतं वगैरे ते बोलले होते, ते सगळं रेकॉर्डिंगचा प्रसंग तो दाखवला इथे प्रेक्षकांनो। आणि मग ऋषिकेश म्हणतो, आता यातून त्यांची सुटका नाही असं म्हणून मला तो सयाजीराव आयुष्यभर जेलमध्ये सडायला हवा आहे। जानकी स्वतःला सोडवण्यासाठी तो माणूस काहीही करू शकतो आणि तेच नको आहे मला असं ऋषिकेश म्हणतो इथे। आणि ते मी ते होऊच देणार नाही असं तो सांगत असतो। काही झालं तरी यावेळेला निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे, कोर्टात न्याय आपल्यालाच मिळाला पाहिजे। तर ऋषिकेशला जानकी म्हणते, तसंच होईल, कारण यावेळी सयाजी काकांनी कोर्टात म्हणजे स्वतः गुन्हा कबूल केला आपला आणि हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे आपल्याकडे असं जानकी म्हणते। आता बघाच तुम्ही की सयाजी काकांना यातून कोणीच सोडवू शकणार नाही असं ती म्हणते। आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो सारंग असा आवाज येतोय आणि इकडे ऐश्वर्या सारंगला हाका मारत असते। तर सारंगना काहीतरी ऐश्वर्या म्हणून ओरडत असतं। आता बघूया प्रेक्षकांनो, हे काय नवीन नाटक चालू आहे ते, कारण हे नाटकच आहे ते आपल्याला कळेल बरं का, शेवटपर्यंत बघत राहा त्याच्यासाठी। कारण इथे सारंगना ऐश्वर्याला जिन्यावरून खाली ओढत आणतो सारंग। तर ऐश्वर्या म्हणत असते की सारंग माझं ऐका, प्लीज ऐका म्हणून त्याला गयावया करत असते सारंग म्हणतो। आणि तोपर्यंत सगळे खाली येत आहेत बरं का त्यांचा आरडाओरडा ऐकून। आजी येते, ऋषिकेश, जानकी येत आहेत, नाना, सुमित्राई सगळे बाहेर येत आहेत। तर ऐश्वर्याला चक्कना सारंग ढकलतो आणि ढकलून देतो। तर सारंगला ऐश्वर्या म्हणते, अहो मी तुमची बायको आहे, तुम्ही असं करू नका, ढकलू नका असं म्हणून। आणि प्रत्येकजण आता शॉक लागल्यासारखं बघतोय बरं का, सारंगचे काय लागले ते चालू आहे ते। सारंग अक्षरशः ढकलतो आणि मग तोपर्यंत सारंग म्हणतो, बायको या शब्दाला तुम्ही कलंक आहात असं म्हणून, आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की मला तुमचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, माझ्या दारात तुम्ही उभं राहू नका, माझ्या घरातून बाहेर जा असं म्हणून त्याचं बोलणं चालू आहे। आणि आता ऐश्वर्या निघा असं म्हणून तर आता ऐश्वर्यानं आईंच्या जवळ जाते। जानकीला पण कळत नाही की हे सगळं काय चाललंय ते। तर आई प्लीज समजावा सारंगना असं ती म्हणते, प्लीज सांगा त्यांना, हो ते मला घराबाहेर काढायला निघालेत। तर आई यामध्ये बोलणार नाही ऐश्वर्या असं म्हणून सारंग ओरडून बोलतोय बरं का, कधी नव्हे त्या आईंना पण ओरडतो म्हणजे सुमित्राईला म्हणतो। तर आता ऐश्वर्याचं तोंड बघा कसं चाललंय ते, म्हणजे कशी नाटक करते ती। नाही तुम्ही मागच्या वेळेला आई तू माझं ऐकलंस आणि या बाईला घरात घेतलंस असं सारंग म्हणतो, आणि या बाईने आपल्या घराची वाट लावली आहे। तर नाही सारंग म्हणजे नाही ऐश्वर्या, माझी ती चूक झाली असं तो म्हणतोय। सारंग इकडे बोलतोय आणि प्रत्येक जण असं शॉक होऊन बोलतोय। सारंग म्हणतो, पण आज माझी चूक मी सुधारणार आहे असं तो म्हणतो बरं का इथे। आणि प्रत्येकाला कळत नाही की हे नेमकं काय आहे। आता तुम्हाला माझ्या घरात जागा नाही ऐश्वर्या, तुम्ही चालतं वा, ऐश्वर्या निघा इथून। तर चक्क सारंगचे पाय धरते ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणते, मी तुमचे पाय धरते, असं करू नका प्लीज। तर सारंग परत एकदा तिला असं हाताला धरून ढकलून देतोय बरं का, असं म्हणजे पायाने ढकलून देतो तिचा हात धरलेला। आणि आता ही तर दुसरी शॉकिंग रिॲक्शन आहे, कारण सारंग असं वागणं शक्यच नाही असं सगळ्यांना वाटतंय। तो असं म्हणजे झिडकारतोय तिचा हात, असं पायाने हात ढकलून देतो। आणि प्रेक्षकांनो जानकी गप्पच आहे। तर सारंग म्हणतो, ऐश्वर्या माझा हात उठायच्या आत इथून बाहेर जा। आयला एवढी हिंमत वाढली आहे सारंगची, तो म्हणतो माझा हात उठायच्या तुम्ही घरातून बाहेर जा म्हणून। ऐश्वर्या तेवढी सारंग अशी म्हणते। तर सारंग पुढे म्हणतो, तुम्ही आणि तुमच्या बापाने मिळून माझ्या बाबांना म्हणजे नानांना तुम्ही किडनॅप केलं असं तो ओरडून बोलतोय। सगळं केलं आणि माझ्या भावावर तुम्ही आळ घेतलात,
या सगळ्यामध्ये गुंतवलं तुम्ही सगळं हे घडवून आणलं तर प्लीज शांत व्हा जरा, असं ऐश्वर्या म्हणत असते. सारंग प्लीज माझं ऐकून घ्या. तर सारंग म्हणतो मी काय ऐकून घेऊ, मी तुमचं का बोलू मी तुमच्याशी, अहो तुमच्याकडे बोलायला तोंड तरी आहे का, असं तो विचारतोय ऐश्वर्याला इथे. आणि आता सुमित्राही पण अशा बघतात ना एकदम हा सगळा प्रकार काय चाललाय तो. सारंग म्हणतो तुमच्या विरुद्धचे पुरावे जानकी वहिनींनी पोलीस स्टेशनमध्ये सादर केलाय पुरावा, असं म्हणून तो म्हणतो पुढे. आणि त्यामध्ये सरळ सरळ कळते की या सगळ्या वाईट गोष्टींच्या मागे तुम्ही आणि तुमचे डॅडा आहात म्हणून. ऐश्वर्या तुम्ही असं केलं असं म्हणून एकदम बोलतो सारंग, म्हणजे तो बोलतोय ते पोटतिडकीनं बोलतोय असं वाटतंय, पण शेवटी कळते प्रेक्षकांना, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्ही कलंक आहात या घराला ऐश्वर्या, असं तो म्हणतो. त्यामुळे तुम्हाला या घरात जागा नाही आहे ऐश्वर्या, असं तो सांगतो परत एकदा. जा बाहेर जावा आणि स्वतःचं तोंड काळं करा, असं म्हणतो. आणि तो सारंग ऐश्वर्याला धरायला जाते तर ऐश्वर्या त्याचा हात सटकून नाही इकडे ह्या साईडला त्या म्हणते तुम्ही असं का बोलताय, असं म्हणते बरं का ऐश्वर्या. सारंग प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज शांत व्हा, असं. आणि म्हणते हे बघा मला बोलायची एक संधी तरी द्या. तर सारंग म्हणतो बोलायची वेळ गेली ऐश्वर्या, आता वेळ आली आहे ती निघायची तुमची, असं म्हणून तो म्हणतो. आणि असं रागाने बघतोय बरं काय, डोळे मोठे करून बघतोय सारंग. आणि म्हणतो माझा निर्णय मी तुम्हाला सांगितला आहे, माझ्या घरात आता तुम्हाला जागा नाही, चला निघा, असं म्हणून हाताला ओढून घेऊन जात असतो. तो खुर्चीला लागतो बरं का ऐश्वर्याचा हात. आणि ऐश्वर्या अशी म्हणून कळवते करते एकदम, म्हणजे खूप लागल्यासारखं करते. सारंग बघत राहतोय तिच्याकडे. आणि मग ऐश्वर्या म्हणते सारंगला अहो तुम्ही सारंग असे काय बघताय, मला लागलंय खूप, मला दुखतंय, असं म्हणते ऐश्वर्या. मग सारंग काय उत्तर देतो बघा प्रेक्षकांनो. ऐश्वर्या म्हणत असते की आधी तुम्हाला म्हणजे मला लागलं तर तुम्हाला त्रास व्हायचा. तर लगेच सारंग म्हणतो त्रास व्हायचा, तुम्ही बरोबर बोललात, याआधी तुम्हाला जरा काही लागलं तर मला त्रास व्हायचा, पण आता तुम्हीच माझ्या आयुष्याचा खरा त्रास झालाय ऐश्वर्या, असं तो एकदम ओढून म्हणतोय बरं का. आणि मग तो म्हणतो म्हणून मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की माझ्या आयुष्यातून आणि माझ्या घरातून तुम्ही चालत्या व्हा, इतक्या जोरात तो ओरडून सांगतो. आजी नाही तिकडनं म्हणते. आणि नंतर शेवटी सारंग तिचा हात धरतो ऐश्वर्याचा आणि दरवाजाजवळ नेतो. सारंग ओरडत असतो. आणि सारंग प्लीज ऐकून घ्या असं ऐश्वर्या तिकडनं म्हणत असते सारखी. खरं सारंग ऐकत नाही. ऐश्वर्या म्हणते प्लीज तुम्ही शांत व्हा, हे बघा माझ्या डॅड्यांनी नानांना किडनॅप केलं होतं, हे फक्त मला माहिती नव्हतं, मला सुद्धा हे आत्ताच कळलं. तर सारंग म्हणतो बास यापुढे तुम्ही काही बोलू नका, किती खोटं बोलाल तुम्ही, बास करा तुमचं खोटं बोलायचं, मला आजच कळलं, किती खोटं बोलाल तुम्ही, मला माहिती नव्हतं आजच कळलं, किती खोटं बोलाल, बास करा असं सारंग म्हणतो. तुमच्या या खोट्या बोलण्यावर 100दा विश्वास ठेवून फसलोय मी याआधी, इतक्या शब्दात तो बोलतोय बरं का. माझा विश्वासघात केलाय तुम्ही ऐश्वर्या, तुम्ही ना माझ्या घराला डसणाऱ्या नागिन आहात ऐश्वर्या, नागिन आहात तुम्ही, असं तो सारखं म्हणतोय तिला. या नागिणीला गळ्यात घालून मी मिरवत होतो, असं इतक्या शब्दात बोलतो. आणि म्हणतो हीच माझी चूक झाली ऐश्वर्या, खरं तर तुम्हाला नाही आता माझ्या घरातून आणि कुटुंबातून माझ्या मनातून बाहेर फेकून देणार आहे, चला असं म्हणतो तो. ऐश्वर्या म्हणते सारंग प्लीज असं नका ना बोलू, माझ्यावरती विश्वास ठेवा. विश्वास हा शब्द सुद्धा तुम्ही उच्चारायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला ऐश्वर्या, असं सारंग बोलतो बरं का विश्वास ऐकल्यानंतर. आणि म्हणतो किती वेळा तुम्ही माझा विश्वासघात केलाय, किती वेळा तुम्ही माझ्याशी वाईट वागलाय, किती विश्वासघात केलाय, तर मी विश्वास नाही ठेवणार आहे तुमच्यावर. आणि तुमच्यावर विश्वास ठेवून अरे माझ्या यासारख्या कुटुंबाला मी दूर केलं, माझ्या जवळच्या कुटुंबाला दूर केलं, तुमच्यामुळं माझ्या सोन्यासारखा भाऊ माझ्यापासून लांब गेला हो तुमच्यामुळे, असं सारंग म्हणतोय बघा. माझी वहिनी माझ्यापासून कायमची दूर झाली असं म्हणतोय. आता मग लगेच जानकी पिघळणार आहे बरं का प्रेक्षकांनो. पुढे बघा आता कसं होतंय ते. सारंग म्हणतोय माझ्या आई नानांनी मला नालायक ठरवलं ऐश्वर्या तुमच्यामुळे. ऐश्वर्या तुम्ही या घरामध्ये आलात आणि आमच्या या लाडक्या गोकुळामध्ये विष कालवलं, विष अशा शब्दात बोलतोय तो. संशयाचं दुःख निर्माण केलं तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे ऐश्वर्या. हे सगळे नको म्हणत असताना मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्या पाठीशी उभा राहिलो कायम, यांच्या विरुद्ध गेलो पण तुमच्या बाजूने उभा राहिलो मी. पण तुम्ही काय केलं ऐश्वर्या, तुम्ही कायम माझा विश्वासघातच केलाय. त्यामुळे आता मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण आता माझे डोळे उघडलेत, तुमचं खरं रूप आता माझ्या डोळ्यासमोर आलं आहे ऐश्वर्या. त्यामुळे आता तुम्ही आता इथे थांबायचं नाही, ऐश्वर्या बाहेर चला असं म्हणून तो ओरडत असतो. तर ऐश्वर्या हळूच आतमध्ये सटकते. आणि आता प्रेक्षकांनो परत तो सारंग ऐश्वर्याच्या अंगावर जाताना नाही जानकी त्याला अडवते आणि म्हणते बास सारंग भाऊजी बास, अहो किती त्रास करून घेणार स्वतःला. तर सारंग म्हणतो अगं वहिनी हिचा त्रास परवडला वहिनी, असं तो म्हणतो प्रत्येक वेळेला. पण
म्हणजे यांच्या नादी लागून मी तुम्हाला जो त्रास दिलाय ना वहिनी, तो खरंच मला नाही सहन होत आहे. अगदी हातबीत जोडून माफी वगैरे मागायचं नाटक करतोय बघा केवढं सारंग. नाही वहिनी माझी चूक झाली, यांच्या नादी लागून मी तुला वाटेल ते बोललो वगैरे असं तो जानकीला म्हणतोय. तुझ्यावर संशय घेतला ग वहिनी, मी मला माफ कर. आता ऋषिकेश बघा कसा बघतोय हा. वहिनी वहिनी मला माफ कर. मग जानकी लगेच पिघळले. मी तुझ्या पाया पडतो असं म्हणतो, त्याच्या पाया पडतो अक्षरशः सारंग. आणि ऋषिकेश हे सगळं बघतोय. जानकी म्हणते हे बघा मी तुम्हाला केलं, माफ केलं, तुम्ही स्वतःला त्रास करू नका. अहो ऐका ना असं म्हणून ती जानकी लगेच ना इकडे म्हणजे ऋषिकेशला मदत करायला येते. आणि मग म्हणते बास आता तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेताय. डोळे बिळे पुसते. आणि हे बघा सारंग भाऊजी आधीसारखे व्हा ना तुम्हाला तुमची चूक कळावी एवढंच वाटत होतं सगळ्यांना असं म्हणून म्हणते बरं का जानकीकडे. आता ऐश्वर्या कशी बघते बघा. आणि मग ती म्हणते हे बघा आता अजिबात त्रास करून घेऊ नका. तर सारंग म्हणतो नाही तू मला माफ केलंस ना, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे असं म्हणून तो म्हणतो बरं का सारखं 2-3 वेळेला. तू मला माफ केलंस, तुझ्या मनाचा मोठेपण आहे. खरं तर चूक माझी झाली आहे. चूक माझी झाली. मी म्हणजे मला ना मी स्वतःला शिक्षा केली पाहिजे, मी स्वतःला झोडून काढलं पाहिजे म्हणून मारायला चालू करतो. तर लगेच जानकी म्हणते सारंग भाऊजी थांबा असं म्हणून ती सांगते. कारण तो मारून घेत असतो ना स्वतःला, त्यामुळे हातबीत धरते. खूप त्रास करून घेतोय हा सारंग स्वतःला. प्रेक्षकांनो असं वाटतं आपल्याला की सारंग स्वतःला खूप त्रास खरंच करून घेतोय. जानकी म्हणते सारंग भाऊजी काय करताय तुम्ही. सारंग भाऊजी म्हणतात लगेच मला नाही सहन होत आहे या बाईमुळे, म्हणजे त्रास होतोय. ऐश्वर्याकडे बोट दाखवून लगेच म्हणतो सारंग आता या बाईचं काय करायचं ना हे तूच ठरव वहिनी असं म्हणतो बरं का. आता प्रेक्षकांनो सगळे आता लक्ष देऊन बघतात नेमकं काय करायचं. तर सारंग म्हणतो की परत एकदा हो वहिनी माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू जो निर्णय घेशील ना तो मला मान्य आहे असं तो म्हणतो. आणि इकडे आडून बघा ऐश्वर्या कशी बघतीये. आणि प्रेक्षकांनो हे बहुतेक नाटकच असावं. तर लगेच जानकी एकदम म्हणते न्याय तेव्हाच होईल भाऊजी जे हात तिला या घरात घेऊन आलेत ना त्याच हाताने तिला घराबाहेर काढा. प्रेक्षकांना म्हणजे आता जानकीनं न्याय कुठला तो सांगितला आहे. मग लगेच सारंगसुद्धा हो असं म्हणतो जानकीकडे बघून. आणि मग प्रेक्षकांनो सारंग ऐश्वर्याकडे बघतो. तर ऐश्वर्या म्हणते सारंग प्लीज सारंग प्लीज माझं ऐकून घ्या प्लीज. तर लगेच सारंग जवळ जातो आणि सारंग प्लीज असं नका करू, सारंग प्लीज असं नका करू असं म्हणतो. आई नाना तुम्ही समजावं ना जानकी प्लीज असं इकडे ऐश्वर्याचं बोलणं चालू आहे. कारण सारंगने खरोखर ऐश्वर्याच्या आता हाताला धरले बरं का प्रेक्षकांनो आणि तिला घराबाहेर काढलेलं आहे. पण तुम्ही उद्यापर्यंत भाग बघाल तर तुम्हाला सगळं कळून येईल बरं का. कारण प्रोमो आलेला आहे नवीन आणि ज्या प्रोमोमध्ये सारंग परत ऐश्वर्याची बाजू घेताना आपल्याला दिसतोय. नेमकं हे गौड बंगाल काय आहे ते कळत राहील. पण आता हे जे चाललंय ते नाटक आहे हे कशावरून कळतं तर शेवटपर्यंत ना बघा. शेवटी सारंग एक स्माईल देतो आणि ती स्माईल बघून कळतं की हा सगळा प्लॅन होता की ऐश्वर्याला घराबाहेर काढणं. आणि हा सगळा प्लॅन होता त्या दोघांचा मिळून. कारण ऐश्वर्याला सयाजीरावांची मदत करायची. तो घरात बसून कशी करेल हा साधा एक त्यांनी प्लॅन केलाय. पण एवढं नाटक छान केलंय सारंगने. ॲक्टिंग जबरदस्त केली बरं का. अगदी ओरडायची तिच्यावर हे करायची. हे जर त्याने आधी केलं नसतं ना तर खरंच तो खूप म्हणजे चांगला नवरा झाला असता किंवा चांगला आता बायकोचा बैल म्हणून त्याला जे काही चिडवलं जातं किंवा बोललं जातं ते तसं झालं नसतं. पण हा आता बायकोचा बैल बनवूनच हे सगळं करतोय. कारण त्याने तिच्याच सांगण्यावरून ऐश्वर्याला घराबाहेर काढलंय बहुतेक. तर ऐश्वर्या घराबाहेर गेल्यावर आजीची रिॲक्शन बघा कशी. अगदी ऐश्वर्याला ढकलून देतो तो दाराबाहेर, कडी बिडी लावतो. आजीला मात्र ह्या सगळ्यात शॉक बसला. कारण आजीची लाडकी गुंडी होती ना ती. पण आता गुंडी घराबाहेर गेले म्हटल्यावर काय होईल बघूया आता. तर ऐश्वर्या दाराबाहेर ओरड म्हणते सारंग प्लीज दार उघडा, सारंग प्लीज दार उघडा अशी रडते. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा सारंग, मी असं खरंच काही केलेलं नाही आहे. प्लीज ऐका ना सारंग, प्लीज दरवाजा उघडा सारंग, प्लीज मला बोलायची एक संधी द्या. तर सारंग असा दरवाजाला डोळे टेकून बसलाय. सारंग मला माहिती आहे तुम्ही ऐकताय, प्लीज ऐका ना माझं. तर आता सारंगची अवस्था बघून मला सुद्धा रडायला आलं होतं बरं का 2 मिनटं. पण इकडे ऐश्वर्या सांगते की मी सिद्ध करून दाखवेन की मी डॅडांसोबत नव्हते. तर जानकीला आणि सगळ्यांना त्रास होतोय सारंगची अवस्था बघून. ऐश्वर्या तेच सांगते की माझी स्वतःला सिद्ध करून दाखवेन. आता सुमित्राई अशा उदास होऊन बसल्यात बरं का खुर्चीमध्ये. कारण त्यांना त्यांच्या मुलाचं दुःख बघवत नाहीये. ऋषिकेश सगळं शांतपणाने म्हणजे बघतोय. त्याला पण तेवढाच त्रास होतोय. कारण भाऊ आहे शेवटी, किती झालं तरी प्रेमाचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. ऐश्वर्या आता दरवाजा बडवायची बंद करते बरं का. सारंग तिथे डोकं टेकून बसतो रडत. खूप वाईट वाटतंय रे असं सुमित्राई म्हणतात इकडे. आणि म्हणते जीव तुटतो माझा सारंगसाठी असं म्हणतात ते. आणि आईची गोष्ट खरीच आहे ना, आईचा जीव तुटणारच आपल्या लेकासाठी. पण या सगळ्यांना पण तेवढाच त्रास होतोय. इतका भोळा आहे ना हा की
कोणी येतं आणि याला फसवून जातं असं सारंगबद्दल त्या म्हणतात. तर सारंगला ते पटते बरं का. आणि ऋषिकेश सौमित्र सगळेच बघतात. तर ऋषिकेश आता जवळ येतो आईच्या, कारण तो मोठा मुलगा आहे ना, तो येतो जवळ आणि मग तो आईच्या खांद्यावर हात वगैरे ठेवतो सुमित्रांच्या आणि म्हणतो कुणीही नाही ग, कुणीही येऊन फसवणार नाही त्याला. जोपर्यंत सारंग आपल्या सगळ्यांचा ऐकून निर्णय घ्यायचा ना, त्यावेळेला त्याला कोणीही फसवायचं नव्हतं किंवा कोणीही फसवत नव्हतं त्याला. आपलं ऐकत होता तो त्यावेळेला. पण जेव्हापासून ती ऐश्वर्या त्याच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून हे सगळं सुरू झालं आहे असं ऋषिकेश सांगतो. तर आई म्हणतात खरं तर मला हिचा राग यायला हवा, पण वाईट वाटतंय ग, वाईट वाटतंय रे मला सुद्धा असं म्हणतो तो, असं म्हणतात आई. आणि मग ऋषिकेश सुद्धा असं गप्पून बघतो. या ऐश्वर्याने ना म्हणजे माझ्या सारंगचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केले, उधळून टाकले माझ्या सारंगचं आयुष्य असं सुमित्राई म्हणतात आणि रडतात बरं का. आणि आजीला पण वाईट वाटतंय खरं तर. पण सारंग बघा कसा बसला. तर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे सारंग, आता माझ्यासाठी ही जर का अग्निपरीक्षा असेल ना, तर ही अग्निपरीक्षा मी तयार आहे द्यायला असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते बरं का. कुठे निघून जाते देव जाणे. हेच वाक्य त्याने ठरवलं असेल, कारण बघा ऐश्वर्या तिकडनं निघून गेल्यावरच सारंग तिकडनं पायरीवरून उठतो बरं का. ऐश्वर्या अशी तिकडनं पदर बिदर आपला असा हे करते आणि निघून जाते अशी तरातरा चालत तिकडे कुठेतरी जाते. तिथं सारंग असा उदास मनाने घरात येतो, उंबऱ्यावरून आतमध्ये येतो दरवाजा लावून घेतल्यानंतर. आणि मग आता प्रेक्षकांनो ऋषिकेशच्या जवळ येतो आणि भावाभावांचा मेलोड्रामा सुरू होणार आहे आता. तर इकडे ऋषिकेशच्या जवळ येतो सारंग, म्हणतो दादा. तर ऋषिकेश याच्याकडे बघतो आणि मग दादा तुला तोंड दाखवायची पण मला लाज वाटते रे असं तो म्हणतो. अरे माझ्यावर म्हणजे रामासारख्या भावावर मी नको नको ते आरोप केले असं तो म्हणतो. आणि आजीला प्रश्नचिन्ह पडले बरं का, हे सगळं काय चाललंय, तुला नको नको ते बोललोय मी दादा, माझी चूक झाली, मला माफ कर असं सारंग म्हणतो आणि डायरेक्ट पाय धरतो. तर लगेच ना सारंग 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 असं ऋषिकेश म्हणत असतो. आता तो तिला वरती उठवतो. जानकी मात्र या सगळ्या तिकडे उभी आहे. सौमित्रा अवंतिका अशी म्हणजे ठीक आहे, त्यांच्या रिॲक्शन फार काही नाही दाखवल्यात. पण सारंग उठ असं म्हणून जे ऋषिकेश असं प्रेमाने उठवतो त्याला, उठ रे असं म्हणतो. तो उठत नसतो बरं का. आणि मग सारंग काय करून घेतलंयस रे तू हे स्वतःचं, खड्ड्यात पडलं की लागतं हे लहान लेकराला सुद्धा समजतं रे. पण तुला अनुभव आला असताना सुद्धा तू परत परत त्याच खड्ड्यात उडी मारायला जात होतास तू. आणि त्या ऐश्वर्याच्या प्रेमात इतका आंधळा झाला होतास की खरं काय खोटं काय तुला काहीच दिसत नव्हतं, कशाचंच भान नव्हतं रे तुला. आता बास, आता रडायचं नाही असं म्हणून सांगतो ऋषिकेश. आणि शांत हो असं म्हणतो. त्याला जवळ घेतो सारंगला. तेवढ्यात जानकीसुद्धा येते आता पाटणं आणि दोघं मिळून त्याला समजावतात. छान डोक्यावरनं हात वगैरे फिरवते जानकी. सारंग भाऊजी असं म्हणून अगदी काळजी घेते त्याची, रडायचं नाही म्हणून डोळे वगैरे पुसते. जानकी खरंच खूप प्रेमळ दाखवले, पण नको तितका प्रेमळपणा अंगलट येणार आहे बरं काहीच्या आता. कारण लगेच ना ऋषिकेशचं आणि सारंगचं लक्ष जातं नानांकडे. तर लगेच जानकी आणि ऋषिकेशसुद्धा सांगतात सारंगला की तू जा आणि नानांची माफी माग वगैरे. आणि मग आता सारंगसुद्धा हळूहळू इकडे नानांच्या इथे जवळ जातो. नानांना तो काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो सारंग. तर नाना आधी काय त्याच्याकडे लक्षच देत नाही. तर नाना म्हणून हाक मारतो परत एकदा. नाना मला माफ कराल का हो असं विचारतो सारंग. आणि नाना नुसते बघत राहतात बरं का. सारंग म्हणतो माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा, मी तुमचे पाय धरतो. तर नाना म्हणतात सारंग हे बघ चुकतो तो माणूस आणि पुढे म्हणतात आणि परतून येतो तो देव माणूस असं म्हणतात बरं का नाना सारंगला. आणि ह्या एका शब्दानं किती मोठेपणा दिला आहे बघा सारंगला नानांनी. पण या मोठेपणाच्या लायकीचा आहे का सारंग ते आपल्याला कळत राहील. नाना विचारतात तुला तुझी चूक कळली आहे का. तर हो माझी चूक कळली आहे. तर नाना म्हणतात ती कीड तू स्वतःहून या घराच्या बाहेर टाकलीस, चांगलं केलंयस तू असं म्हणतात. आता खरा सुमित्राचा आणि माझा मुलगा शोधलायस तू असं म्हणतो नाना. आणि मग सारंग त्यांच्याकडे बघत राहतो बरं का प्रेक्षकांनो दोघांकडे सुद्धा. आणि मग सुमित्राच्या जवळ जातो सारंग आणि मग तो आईच्या जवळ जातो आता हळूहळू पुढे. आणि आईंची माफी मागतो. बघूया आता आई माफ करतात का किंवा कसं बोलतात किंवा काय सारंग बोलतोय ते. सारंग म्हणतो आई माझी चूक पोटात घेशील का गं, तुझ्या वेड्या मुलाची चूक पोटात घेशील का गं तू, इतकं रडत म्हणतो. तर आता सुमित्रा आईंकडे सगळेच जण बघत असतात. आणि माझ्या सांगण्यावरून तू त्यांना घरात घेतलंस असं तो म्हणतो. माझी ओळखण्यात चूक झाली ग आई, मला माफ कर असं म्हणतो. मला माफ कर ग आई, मला माफ कर असं म्हणजे हमसून रडतोय. मी चुकलोय आई. आणि त्याचं दुःख बघून सगळ्यांनाच रडायला येतं. तर आई म्हणतात सारंग हे बघ रडू नकोस, अगदी पदराने डोळे वगैरे बसतात, शांत हो बाळा तू रडू नकोस.
आता तुला तुझी चूक कळली आहे ना असं विचारतात बरं का. तर लगेच सारंग काय म्हणतात, आता तुला कळलं ना की ऐश्वर्या कशी आहे तिथे, आणि हे बघ ती कशी आहे हे आम्हा सगळ्यांना कळत होतं, पण तुलाच कळत नव्हतं ती कशी आहे ते. जानकीसुद्धा रडते बरं का प्रेक्षकांनो. सुमित्राई म्हणतात तुला कळत नव्हतं ऐश्वर्या कशी आहे ते, आम्हाला सगळ्यांना कळलेलं, परत एकदा त्या सांगतात. आणि मग पुढे म्हणतात त्या की, तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सुमित्राई म्हणतात आता तुला त्यांचं खरं रूप कळलंय ना, आता परत तू तिच्यावर विश्वास ठेवायचा नाहीस असं म्हणून बजावतात. आणि सारंग त्याच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि हसतो बरं का प्रेक्षकांनो. इथे आपल्याला कळते की नेमकं चूक काय येते. तर इकडे वकिलांचं आणि ऐश्वर्याचं बोलणं चालू आहे, आणि इकडे सौमित्र, जानकी आणि अवंतिका तिघं पण बोलतायत ऋषिकेश आणि सगळे केसबद्दल. बघूया उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार आहे. ऐश्वर्या आणि जानकी नवीन कुठलं नाटक ऐश्वर्या करते आणि आता काय होणार ते बघत राहूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मान्य करते की माझे रिव्ह्यूज येत नव्हते, पण इथून पुढे रेग्युलर रिव्ह्यू टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि कुठल्या सिरियलचे रिव्ह्यूज बघायला आवडतील, व्हॉइस ओव्हर्स बघायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे त्या सिरियलचे रिव्ह्यू मी तुमच्या मागणीनुसार देत जाईन. परत एकदा सांगते की प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली.